श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. माणिक प्रभूंचे माणिकनगर हे एकमात्र असं दत्तक्षेत्र आहे जिथे दत्तात्रय प्रभूंची शक्ती, निजशक्ती जी मधुमती श्यामला आहे ती त्यांच्यासह वास करून आहे. हो, आपण बरोबर ऐकलं. माणिक प्रभूंचा जेव्हा पूर्ण अवतार झाला तेव्हा त्यांच्यासोबत व्यंकम्मा रूपाने मधुमती श्यामला माता अवताराला आली. मातेने माणिक प्रभूंचं शिष्यत्व पत्करलं आणि मग कठोर तप करून त्या देहामध्येच पूर्णत्व प्राप्त केलं. असं हे व्यंकम्माचं समाधी मंदिर म्हणजे माणिकनगरचं शक्तिपीठ आहे. आपण इथे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला इथलं चैतन्य, इथली ऊर्जा आणि भगवतीचं प्रत्यक्ष वास्तव्य अनुभवायला येतं. आपण बघता आहात ते म्हणजे व्यंकम्मा मातेचं समाधी मंदिर. तृतीय सत्पुरुष श्री मार्तंड माणिक प्रभू महाराजांनी हे दिव्य असं समाधी मंदिर स्वतः बांधून घेतलं होतं आणि व्यंकम्मांना समाधी दिली ती म्हणजे प्रत्यक्ष माणिक प्रभू महाराजांनी. व्यंकम्माचा अधिकार एवढा थोर होता की प्रभूंचे कनिष्ठ बंधू तात्या महाराज यांना आत्मज्ञानाचा उपदेशही व्यंकम्मांनीच केला होता. समोर बघतो आहोत तो आहे मुख्य गाभारा. माणिकनगरचं शक्तिपीठ असलेलं हे व्यंकम्मा मातेचं समाधी मंदिर म्हणजे एक ऊर्जास्थान आहे. जेव्हा आपण व्यंकम्मा मातेच्या समाधीपुढे नतमस्तक होतो, जेव्हा मातोश्रींच्या समाधीपुढे आपण नमस्कार करतो, तेव्हा आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते. तृतीय सत्पुरुष श्री मार्तंड माणिक प्रभू महाराजांनी व्यंकम्मांवरती अनेक पदांची रचना केली आहे. नवरात्रामध्ये 9ही दिवस व्यंकम्माच्या मंदिरामध्ये आदिशक्तीचा जागर होतो. इथे विशेष पूजा अर्चना होते. तर असे हे माणिकनगरचं शक्तिपीठ माणिकनगरला आल्यानंतर बघायला विसरू नका. आई जगदंबेच्या माणिक प्रभूंच्या चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. जय गुरु माणिक, जय जगदंब, जय भवानी. नमस्कार.